नमस्कार मित्रांनो तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे। अखेर संजय गांधी निराधार योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे आणि या संदर्भात राज्य शासनाने GR सुद्धा निर्गमित करून नवीन बदल करण्याबाबत मान्यता सुद्धा दिली आहे। तर या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तसेच चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल अवश्य सबस्क्राइब करा। चला जास्त न वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया। तर पहा मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण DBT पोर्टलद्वारे करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे। परंतु सदर योजनेतील लाभार्थ्यांची माहिती तालुका जिल्हा अधिकार्यालयाकडून भरण्याची कार्यवाही सुरू असल्याने सदर योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य मिळण्यास विलंब होऊ नये म्हणून नोव्हेंबर 2024 पर्यंतचे अर्थसहाय्याचे वितरण अर्थसंकल्पीय वितरण हे भिन्न प्रणालीवर करण्यात येत आहे। परंतु योजनेतील लाभार्थ्यांना डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्य वितरण हे DBT पोर्टलद्वारे करण्यात येणार असल्याने सर्व जिल्हा अधिकार्यालयांनी योजनेतील लाभार्थ्यांची माहिती पोर्टलवर भरण्याची दक्षता घ्यावी असे या ठिकाणी या GR मध्ये सांगण्यात आले आहे। म्हणजेच मित्रांनो, या डिसेंबर महिन्यापासून संजय गांधी निराधार योजनेच्या तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला न चुकता वेळेवर निश्चित तारखेला DBT प्रणालीद्वारे दरमहा पेन्शन मिळत राहणार आहे। लाभार्थ्यांना आता 2 ते 3 महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार नाही, कारण एका क्लिकवर ज्याप्रमाणे PM किसान योजना तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हप्ते जमा होतात, त्याचप्रमाणे संजय गांधी निराधार योजनेचे तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे दरमहा पेन्शन आता थेट DBT द्वारे खात्यात प्रत्येक महिन्याला जमा होणार आहे। तेव्हा मित्रांनो, हा होता मोठा बदल राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात आला आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांसाठी ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती। मित्रांनो, या योजने संदर्भात तुमचे इतर काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। धन्यवाद।